हॅलो नमस्कार, मी पायल आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। कशा आहात तुम्ही? मस्त असाल, मजेत असाल अशी आशा करते। आणि नवरात्र कसं चालू आहे तुमचं? माझं तर खूप छान चालू आहे। नवरात्र म्हणजे इतकं छान वाटतं। आता मी गरबा खेळायला काही जात नाही, दांडिया खेळायला जात नाही, तरी पण खूप छान वाटतं मला। 9 दिवस, आता 9वा दिवस आला तरी 8 दिवस कसे गेले ते कळाले हे नाही। तर आता मी चौथ्या दिवशी मी देवीला पिसाची साडी घातली होती, ती काढली मी। आणि आता आजचा म्हणजे हे 5व्या दिवशीची म्हणजे 5वी माळा आहे। तर 5व्या माळेला मी काय काय केलं हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। पहिल्यांदा सकाळी देवीला छान आवरून घेतलं, कारण 5वी माळ म्हटलं की असं हिरवा कलर होता। तर देवीलाही मी छान साडी घातली। आता ही मी शिवलेलीच होती घरी, मग देवीला छान सजवलं। आणि नंतर मग या दिवशी आपल्याला सगळ्या सेवा करायच्या असतात। आणि जेवढी सेवा नवरत्नमध्ये देवीची करता येईल तेवढ्या करायच्या असतात। त्याच्यामध्ये तुम्ही अखंड दिवा तर आपण लावतो, धनलक्ष्मी कुंचम, सप्तशतीचा पाठ, म्हणजे जेवढ्या जमतील तेवढ्या। आता कुंचम भरायचं आहे आणि आपल्याला दररोज उंबऱ्याचं हळदीनं लेपन करायचं असतं। आणि कमलगट्ट्याच्या माळा, महत्वाचं म्हणजे कमलगट्ट्याच्या माळावर आपल्याला आहे ना नामस्मरण देवीचं करायचं असतं, तेही महत्वाचं असतं। आता ह्या सगळ्या सेवा माहीत असल्या तरी कमलगट्ट्याच्या माळेवर हे करणं हे खरं म्हणजे खूप असं माहीत नाहीत का लोकांना, पण ते खरंच खूप छान सेवा आहे। आणि अजून एक सेवा म्हटलं तर ते हवन करायचा आणि कुंकुमार्चन, हे खूप महत्वाच्या सेवा आहेत। तर आपण त्या केल्यानंतर त्याचं खरंच घरातही खूप पॉझिटिव्ह वाटतं हवन केल्यानंतर। आता यावर्षी मला जमलं तर मी नक्की हवन करणार आहे। आणि आता देवीला छान सजवलं। आणि आज शुक्रवार म्हणजे 5वी माळेला शुक्रवार आला होता, त्याच्यात 5वी माळ शुक्रवार हा खूप छान योग होता। त्यामुळं मग मला धनलक्ष्मी कुंचम हे भरायचा होता। कुंचम भरायचं म्हटलं तर आता ही 15वाडा गेला, त्याच्यात मी काही कुंचम भरला नाही, कारण तो 15 वेळा असं एवढं पूजा करत होते मी। पण असं काय माहित काय की ते धनलक्ष्मी कुंचमचे पूजा माझी राहतच होती शुक्रवारी, काहीतरी प्रॉब्लेम यायचा, त्यामुळं मग ती राहून जायची। त्यामुळं मी 15 दिवस तर ते होऊ शकली नाही। त्यामुळं मग आज चांगला दिवस आहे, म्हणलं आजपासून अजून सुरुवात करता येईल धनलक्ष्मी कुंचम भरायची। त्यामुळं मग कुंचम भरायला घेतला मी। कुंचम भरल्यानंतर खरंच घरात एकदम छान वाटतं। आणि कुंचम कसा भरायचा याचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकला आहे। तर आता कुंचम भरायला घेतला होता मी। अगोदर आपल्या हळदी कुंकाने त्याच्यावर आहे ना गंध लावून घेतला, आणि त्याच्यात आपल्याला दोन्ही हाताने कुंचम भरायचं असतं। आता माझा उपवास 9 दिवसाचा आहे, पण उपवास असला तरी आहे ना देवीचं करण्यामध्ये इतकी पॉझिटिव्ह वाटतं की खाण्यापिण्याचंही लक्षात राहत नाही। आणि त्याच्यामुळेच बहुतेक की आपल्याला एवढं पॉझिटिव्ह वाटतं, कारण तेवढं घरामध्ये आपण जर पूजा करत असेल, देवीचं काही करत असेल, तर खरंच खूप त्याच्यात फरक पडतो। तुम्ही बाहेर जावा नाही जावा, घरात तर तेवढं केलं तरी पण खूप खूप फरक पडतो। तर माझ्या बाबतीत तर तसंच झालं आहे, कारण माझ्याकडे घट नाही आहेत, पण घट नसले तरी मी बाकीच्या जे घट असल्यावर ज्या गोष्टी केल्या जातात त्या सगळ्या करते। मी कडकण्या केल्या आणि 5व्या दिवशीच कडकण्या केल्या आणि 5व्या दिवशीच बांधल्या। म्हणलं परत आपले प्रॉब्लेम असतात कधी, तसं आमच्या इकडे ना 5वी माळेला, 7व्या माळेला आणि 9व्या माळेला असं 3 याला बांधलं जातं, कारण कधी कोणाला काही प्रॉब्लेम असेल तरी 5व्यापासून सगळेच बांधतात। त्यामुळे मग मी 5व्यालाच बनवलं। आणि बनवताना पण असं करतात की 5व्या दिवशीच बनवायचं, नाहीतर मग 5व्या दिवशी बनवायचं, 7व्या दिवशी बांधायची, असं असतं। तर तसंच केलं मी की 5व्या दिवशीच केली। आणि नंतर मग 5व्या दिवशीच मग ओटीही भरली देवीची आणि कडकण्याही ठेवल्या। तर इथं आहे ना मी लक्ष्मीची रांगोळी काढली, आणि आज आहे ना मी हळदीचं लेपन केलं आणि त्याच्यावर रांगोळी काढली, आणि ते खूप छान दिसतं। आणि असं देवीचं काय असेल ना तर अशी रांगोळी काढली जाते साऊथमध्ये। तर मला खरंच खूप आवडते अशी रांगोळी तिकडली बघून त्यामुळं मग मी काढते, जेव्हा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी आवर्जून काढायचा प्रयत्न करते। तर आता देवीची ओटी भरायची होती मला, त्यामुळं मग आधी हळदी कुंकू लावून घेतलं देवीला। आणि आता देवघरामध्ये हात पुरत नाही, तर मग मी लांबूनच वाहिलं आणि ओटी तयार केली। आता ही ओटीमध्ये आपल्याला मी सगळं घेतले, नारळ, वेणी, विड्याचं पान, फळ, आता 2 फळं घेतले आहेत, बांगड्या, शृंगाराचं साहित्य, आणि आपल्याला आहे ना शिदा ठेवायचा असतो, तर तोही ठेवला आहे मी।
तर तुम्ही 11, 21 किंवा तुम्हाला 101 आणि हा तुम्ही ही ओटी भरलेली आहे ना, मंदिरातही जाऊन भरू शकता, नाहीतर तुम्ही घरीही भरू शकता. आता ही मी घरी भरणार आहे आणि 7व्या माळेला मग दुसरी मी घेऊन जाईल मंदिरामध्ये. पण आहे ना, मी दरवर्षी घरी पहिल्यांदा भरते, कारण मी घरी तसंच पूजा करते. आता मी गेल्या व्हिडिओमध्ये टाकलं होतं की मी दरवर्षी माझी ओटी कसं खण नारळाने मी ओटी भरते, नंतर कडकण्या करते. तर त्याचंही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं. आणि ओटी मी कशी भरते मी या व्हिडिओमध्ये मी घरी कशी ओटी भरते ते तुम्हाला दाखवते देवीची. तर आपण कुणी आपल्या घरी आल्यानंतर आपण ओटी तिची भरतोच, आणि आपण कुणाच्या घरी गेलं तरी आपली ओटी भरली जाते. त्यामुळं मग देवी आपल्या घरी आली आहे असं समजून देवीची आपल्याला ओटी भरायची असते. आणि ओटीमध्ये आपल्याला जेवढं जमते तेवढं सगळं साहित्य घ्यायचं, आणि नाहीच जमलं तुम्हाला तरी फक्त खण घ्यायचा, खण म्हणजे पीस घ्यायचा, पीस आणि आपलं जे हळकुंड, सुपारी, हे 5 जिन्नस असेल तरी पण चालतात. पण आता शृंगाराचं साहित्य आपल्याला जमलं तर आणायचं, आणि आजकाल तर सगळ्यांना जमतं, तर तेवढं जमलं तर तेवढं आपण आणू शकतो. आणि ह्या ओटीचा आपण नंतर आपल्याला वापरू शकतो, नाहीतर एखादी कोणी आपल्या जवळची असेल तर तिला सुवासिन म्हणून बोलवायचं आणि तिला द्यायची, असं केलं जातं. तर आता मी ओटी भरून घेतली आणि आज कडकण्याही मी ठेवणार आहे देवीला. कडकण्याचं आहे ना, आमच्या इकडं 5वी, 7वी आणि 9वीला असं नैवेद्य दाखवतात. तसं देवीला आमच्या इकडं उपवासच असतो. म्हणजे आता इकडं म्हणतात की मधाचा नैवेद्य दाखवा, 7व्या माळेला खीरपुरीचा असतो, तसं आमच्याकडं नसतं. आम्ही जो उपवास करेल तोच देवीला नैवेद्य असतो. त्यामुळं मग मी तर फळच ठेवते देवीला. आणि कडकण्या बांधावेच लागतात, तर ती कडकणे. तर आता इथं मी कडकण्यामध्ये खण केला आहे, पान सुपारी, करंडे, मंगळसूत्र, बांगड्या, जोडवे आणि नथ नथ माझी थोडीशी निसटली, आणि फणी आणि वेणी, आणि ह्या छोट्या छोट्या आहेत त्या 10 कडकण्या मी ठेवल्या आहेत. 5 अंबाबाई, दोन्ही अंबाबाईच्या 5-5. तर तुम्ही जास्त ठेवला तरी जास्त म्हणजे 5 बांधल्या जातात. तर आता मी दोन्ही अंबाबाईच्या 5-5 अशा ठेवल्या आहेत. तर हे एवढं ठेवलं जातं. आणि शृंगाराचं साहित्य ओटी, एवढी ओटी भरली जाते. तुम्ही ही 5व्या माळेला किंवा 7व्या किंवा 9व्यालाही भरू शकता. असं काही नाही की तुम्ही 5वीलाच भरा, 9वीला. कोणी ज्याला जमलं नाही ते तर अष्टमीलाही भरतं. अष्टमीला कन्यापूजन केलं जातं. पण आता आमच्याकडं कन्याच नाहीये, त्यामुळं मग कन्यापूजन मी तर नाही केलं. आता बघू, म्हणजे नाही का, एखादी आपल्या जवळची म्हणण्यापेक्षा आता माहीत असेल ना, तर पाठवणार आहेत आपल्या घरी, पाठवू शकतात. तर त्यांना बोलवता येतं, पण आपल्याला माहित नाही आपल्याला पुढचे पाठवतात नाही पाठवतात, म्हणून मग मला बोलवताना असं कसं तर वाटतं. त्यामुळे मग मी कन्याभोजन घालत नाही. आणि हे तुम्हाला दुसऱ्या दिवशीचं दाखवते. म्हणजे ही आहे 6वी माळ. 6व्या माळेला ग्रे कलर होता, तर आपल्याला मी ग्रे कलरची जरा थोडीशीच ग्रे आहे, एवढा पण नाहीये, पण आहे माझ्याकडे साडी होती म्हणून तेच घातली. आणि देवीचं रूप इतकं त्या दिवशी छान दिसत होतं, खरंच खूप मला तर असं छान वाटत होतं. आणि ही देवी आहे माझी, देवी म्हणजे कसं आहे, पण मी आता नवरत्नमध्ये तिची एवढी पूजा करते, तर ती माझ्यासाठी देवीच आहे. तर देवीचं रूप खूप छान, अशी पूजा करायला खरंच खूप मला आवडतं. आणि जेव्हा माझ्या यूट्यूब चॅनल नव्हतं तेव्हा मी अशीच पूजा करायची. फक्त मी साडी घालत नव्हते, म्हणजे रोज रोज बदलत नव्हते, पण कलश असं स्थापन करायचे, छान साडी घालून ठेवायचे. आणि फक्त ह्या वर्षी आहे ना, मी कलश ते फक्त देवघराच्या थोडंसं बाहेर घेतलं आहे. आणि सप्तशतीचा पाठ ही मी केला आहे, कुंकुमार्चन केलं आहे. तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अजून छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. उदे गांबे उदे.